हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट हा लेसन चालू केला होता सायन्स 2. आज आपण त्यात पुढे कंटिन्यू करू. द बिग स्टोरी ऑफ अ स्मॉल मॅन. जादव मोलाई पयांग इज हायली कॅपेबल पर्सन बॉर्न इन नोमॅडिक ट्राइब ऑफ आसाम. आसाममध्ये जादव मोलाई पयांग हा एक कर्तबगार माणूस होता. तो 1963 मध्ये आसाममध्ये त्याचा जन्म झालेला होता. ही इज वर्किंग ॲज अ फॉरेस्ट वर्कर सिन द एज ऑफ 16 इयर्स. 16व्या वर्षापासून तो जवळजवळ जंगल कामगार म्हणून काम करीत होता. वन्स लार्ज नंबर ऑफ स्नेक्स डाईड इन द फ्लड ऑफ ब्रह्मपुत्रा रिव्हर फ्लोईंग बाय द व्हिलेज. ॲज अ प्रिव्हेंटिव्ह मेजर मोलाई प्लांटेड 20 बांबू प्लॅनलेट्स. याच्यामध्ये गावाजवळून वाहणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीला महापूर आल्यामुळे त्यावेळी तेथील असंख्य साप मृत्युमुखी पडले. यावर उपाययोजना म्हणून यांनी प्रथम जवळजवळ केवळ 20 बांबूची 20 रोपटी लावली होती. इन 1979 मध्ये द लोकल सोशल फॉरेस्ट्री डिपार्टमेंट बिगॅन टू सोशल अफॉरेस्टेशन प्रोजेक्ट इन 20 हेक्टर्स ऑफ लँड. त्यानंतर 1979 मध्ये सामाजिक वनीकरण विभागाने त्यावेळी त्या भागातील जवळजवळ 200 हेक्टरवर वनीकरण करण्याचा प्रयत्न सुरू केला होता. मोलाई वॉज वन ऑफ द फ्यू फॉरेस्ट वर्कर्स हू वेअर लुकिंग आफ्टर दॅट प्रोजेक्ट. आणि याची देखभाल करणारे मोलाई हे सुद्धा एक इतर जंगल कामगाराबरोबर होते. मोलाई कंटिन्यू टू प्लांट द ट्रीज इवन आफ्टर कम्प्लिशन ऑफ द प्रोजेक्ट. प्रोजेक्ट कंप्लीट झाल्यानंतर सुद्धा ही योजना थांबवल्यानंतर सुद्धा मोलाईंचे कार्य हे अविरत असे सुरू होते. ॲज अ रिझल्ट ऑफ हिज कंटिन्युअस वर्क ऑफ प्लांटिंग अँड केअरिंग फॉर द ट्रीज, त्यांच्या या झाडे लावणे आणि त्यांची देखभाल करणे, केअरिंग ऑफ ट्रीज म्हणजे त्यांची देखभाल करणे, हे काम निरंतर चालू होते. आणि त्यामुळे द बॅरन एरिया विटनेस्ड द फॉरेस्ट कव्हर ओव्हर द 1360 एकर्स. आणि याचा परिणाम म्हणून ज्या परिसरात एकही वृक्ष नव्हता त्या ठिकाणी या माणसाने जवळजवळ 1360 एकरचे जंगल तयार केले होते. टुडे दिस जंगल, आज हे जे जंगल जे आहे कोकिलमुख ऑफ जोरहाट डिस्ट्रिक्ट ऑफ आसाम इज द रिझल्ट ऑफ हार्ड वर्क फॉर 30 इयर्स. त्याच्या या 30 वर्षाच्या प्रयत्नामुळे आज आसाममध्ये जोरहाट येथील कोकिलमुख हे जंगल मोलाईच्या या अथक प्रयत्नातून निर्माण झालेले आहे. He has been awarded with prestigious Padma Shri Award by Government of India for this unparalleled work. त्याच्या या अतुलनीय कामगिरीबद्दल त्याला भारत सरकारकडून पद्मश्री या किताबाने सन्मानित करण्यात आलेले आहे. नाऊ इट इज वेल नोन ॲज मोलाई जंगल. आज त्या जंगलाला मोलाई जंगल म्हणून ओळखले जाते. मेनी पीपल कम टुगेदर टू डिस्ट्रॉय द फॉरेस्ट. अनेक लोक जे असतात हे मिळून अख्खे जंगल नष्ट करतात. बट अ सिंगल पर्सन इफ डिटरमाइंड कॅन इस्टॅब्लिश्ड न्यू फॉरेस्ट. पण एका माणसाने मात्र मनात आणले तर अख्खे जंगल तयार करू शकतो, हे याच्यावरून आपल्याला समजते. यानंतर एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन अँड बायोडायव्हर्सिटी, पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता. Most harmful effect of the environmental pollution occurs on the living organisms. Have you seen some example of this in your area? Our living world had been richly diverse and it consists of varieties of plants and animals. However, we are not able to see some specific animals about which we had listened from our earlier generation. Who is responsible for this? बघा, पर्यावरणीय प्रदूषणाचा सर्वात मोठा जो धोका आहे याचा परिणाम
हा लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीवावरती होत असतो. प्रदूषणाचा परिणाम हा सजीवावरती होत असतो. याची कितीतरी आपण एक्झाम्पल्स बघतो. आपली पृथ्वी जी आहे, ही पृथ्वी सगळी सजीवसृष्टी ही विविधतेने नटलेली आहे आणि यामध्ये इट कन्सिस्ट ऑफ व्हेरी प्लांट अँड ॲनिमल्स. याच्यामध्ये आपण अनेक प्रकारच्या वनस्पती, प्राण्यांच्या जाती बघतो आणि या ज्या जाती आहेत, अगोदर ज्या जाती होत्या, वी आर नॉट एबल टू सी सम स्पेसिफिक ॲनिमल्स. पूर्वी मागील पिढ्याकडून ऐकलेले काही विशिष्ट असे प्राणी जे असतात, हे प्राणी आणि वनस्पती आपल्याला आज अस्तित्वात दिसून येत नाहीत. याला जबाबदार कोण आहे? निसर्गामध्ये आढळणारे जे सगळे जे हे घटक आहेत, या घटकांमध्ये जी नासाडी होत चाललेली आहे, याला जबाबदार मुख्य मानवच आहे. बायोडायव्हर्सिटी इज द रिचनेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन नेचर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ व्हरायटीज ऑफ ऑर्गॅनिझम्स, इकोसिस्टीम अँड जेनेटिक व्हेरिएशन्स विथ स्पेसीज. निसर्गामध्ये आढळणाऱ्या एकाच जातीच्या सजीवातील अनुवंशिक फरक, त्याचबरोबर सजीवांच्या जातीचे जे प्रेझेन्स ऑफ व्हरायटीज, अनेक प्रकार आपल्याला दिसून येत असतात. त्याचबरोबर तिथं असणाऱ्या विशिष्ट असे इकोसिस्टीम म्हणजे परिसंस्था आणि त्या भागामध्ये या असणारी जी सगळी सजीवसृष्टी आहे, अशा पद्धतीनं त्या भागातील निसर्गाला ही सजीवसृष्टी जी आहे, ही सजीवसृष्टी प्राप्त झालेली असते, समृद्धी त्याला प्राप्त झालेली असते. यालाच आपण काय म्हणतो? बायोडायव्हर्सिटी असं म्हटलं. तर बायोडायव्हर्सिटी ऑकर्स ऑफ 3 डिफरंट लेवल. 3 लेवलमध्ये 3 पातळ्यावरती ही जैवविविधता आपल्याला दिसून येत असते. फर्स्ट वन इज जेनेटिक डायव्हर्सिटी. पहिली कोणती आहे? तर अनुवंशिक जैवविविधता. अनुवंशिक विविधता म्हणजे काय? अकरन्स ऑफ डायव्हर्सिटी अमंग द ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसीज इज अ जेनेटिक डायव्हर्सिटी. म्हणजे एकाच जातीतील सजीवामध्ये आढळणारी विविधता म्हणजे अनुवंशिक विविधता असं म्हटलं तर. एक्झाम्पल, ईच ह्युमन बिईंग इज डिफरंट फ्रॉम अदर. प्रत्येक सजीव जो आहे हा दुसऱ्यापेक्षा थोडासा वेगळा असतो. पॉसिबिलिटी ऑफ विपिंग आउट सम स्पेसिस अरायझेस if there is decrease in the diversity within the species whose members involve in sexual reproduction. पुनरुत्पादन प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या सजीवातील हे अनुवंशिक वैविध्य जे आहे, हे वैविध्य नष्ट झाले तर हळूहळू ती जातच नष्ट होण्याचा धोका निर्माण झालेला आहे. सेकंड वन इज स्पेसिफिक डायव्हर्सिटी. याच्यामध्ये प्रजातींची विविधता, स्पेसीज जे आहेत या स्पेसीजची डायव्हर्सिटी. स्पेसीज म्हणजे काय? तर प्रजाती. या प्रजातींची विविधता. इनन्युमरेबल स्पेसीज ऑफ ऑर्गॅनिझम ऑकर इन नेचर. निसर्गामध्ये सजीवांच्या आपल्याला असंख्य प्रजाती आढळतात. दिस इज कॉल्ड स्पेसीज डायव्हर्सिटी. यालाच काय म्हटलं तर प्रजातींची विविधता म्हणतात. स्पेसीज डायव्हर्सिटी इन्क्लूड्स व्हेरियस टाईप्स ऑफ प्लांट्स, ॲनिमल्स अँड मायक्रोब्स. यामध्ये मग वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव यांचा समावेश होतो. इकोसिस्टीम डायव्हर्सिटी पुढे आहे. परिसंस्थेची विविधता. मेनी इकोसिस्टीम्स आर प्रेझेंट इन ईच रिजन. प्रत्येक प्रदेशामध्ये अनेक परिसंस्था दिसून येतात. इकोसिस्टीम इज फॉर्म थ्रू द इंटरॅक्शन बिटवीन प्लांट्स, ॲनिमल्स, देअर हॅबिटॅट अँड चेंजेस इन द एन्व्हायरमेंट. एखाद्या प्रदेशातील प्राणी आणि वनस्पती आणि त्यांचा जो अधिवास जो आहे आणि पर्यावरणातील घटक यांच्या संबंधातून परिसंस्थेची निर्मिती होत असते. ईच इकोसिस्टीम हॅज इट्स ओन कॅरेक्टरिस्टिक्स ॲनिमल्स. प्रत्येक परिसंस्थेतील प्राणी, वनस्पती, देअर हॅबिटॅट त्यांचा अधिवास, चेंजेस इन द एन्व्हायरमेंट अँड ईच इकोसिस्टीम इट्स ओन कॅरेक्टरिस्टिक्स ॲनिमल, प्लांट्स, मायक्रोब्स, अबायोटिक फॅक्टर्स. आणि परिसंस्थेतील प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव आणि त्यामध्ये असणारे अजैविक घटक जे आहेत, हे घटक वेगवेगळे असतात. अर्थातच इकोसिस्टीम्स आर ऑल्सो ऑफ 2 टाईप्स आर नॅचरल अँड आर्टिफिशियल. अर्थात नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा 2 परिसंस्था आपल्याला दिसून येतात. हा जो ब्रॅकेटचा जो भाग आहे हा नो इव्हॅल्युएशनसाठी नाही. देन स्केअर्ड ग्रोज. Then
स्केअर्ड ग्रूज, याला देवराई असं म्हटलं जातं. द फॉरेस्ट कन्झर्ड इन द नेम ऑफ गॉड अँड कन्सिडर्ड टू बी स्केअर्ड इज कॉल्ड एज स्केअर्ड ग्रूज. याच्यामध्ये जे जंगले जी असतात देवाच्या नावाने राखीव ठेवलेले असतात यालाच काय म्हटलं जातं तर देवराई असं म्हटलं जातं. यामध्ये दीज आर इन फॅक्ट सेंच्युरीज कन्झर्व्ड बाय द सोसायटी अँड नॉट बाय द गव्हर्मेंट फॉरेस्ट डिपार्टमेंट. ही जी जंगले असतात, ही जी वने जी असतात, जंगल सरकारच्या वन खात्याने सांभाळलेले नसून समाजाने हे सांभाळलेले अभयारण्य असतात. सँक्च्युरीज म्हणजे अभयारण्य असतात. ॲज इट हॅज बीन कन्झर्व्ड इन द नेम ऑफ गॉड इट हॅज स्पेशल प्रोटेक्शन. देवाच्या नावाने राखून ठेवलेले असल्याने या वनाला एक प्रकारचे संरक्षक असे कवच निर्माण झालेले असते. म्हणजे ही झाडे कोण तोडत नाहीत, देवाच्या नावाने देवराई असते यामुळे. These clusters of thick forest are present not only in western Ghats of India but in the entire country. भारताच्या केवळ पश्चिम घाटातच नव्हे तर संपूर्ण भारतात दाट जंगलांचे हे पुंजके आपल्याला आढळून येत असतात. More than 13,000 scared groves have been reported in India. जवळजवळ 13,000 पेक्षा अधिक देवराया या इंडियामध्ये दिसून येत असतात. Where are such scared groves in Maharashtra and make a list. महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या आहेत या शोधा आणि त्यांची लिस्ट तयार करा. Then here some symbols. इथं काही तुम्हाला सिम्बॉल्स दिलेले आहेत. Find the meaning of those symbols in relation to the environment conservation. यामध्ये पर्यावरण संवर्धन संदर्भामध्ये हे सिम्बॉल्स आहेत. याचा अर्थ शोधा. म्हणजे याचा अर्थ काय तर पाण्याची बचत, कचरा कुंडीत टाकणे, त्याचबरोबर रिसायकलिंग, त्याचबरोबर या ठिकाणी इंधनाचा वापर कमी करणे, अशा पद्धतीने हे सिम्बॉल आपल्याला दिसून येतात. हा जो ब्रॅकेट जो आहे, ही चौकट जी आहे नो इव्हॅल्युएशनसाठी नाही.